नमस्कार, मी अशोक भवारी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती शिन्नर, जिल्हा नाशिक. डार्क केटल केमिकल इंडिया यांच्या CSR फंडातून, त्याचप्रमाणे नवदृष्टी संस्था यांच्या सहकार्याने सप्रेम संस्थेचे हे उपक्रम सुरू असतात. शिन्नर तालुक्यामध्ये अतिशय दुर्गम असणारं हिवरे ग्रामपंचायत या ठिकाणी जलतलाव, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात मँगो आणि इतर प्लांटेशन वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर शिन्नर तालुक्यात विविध अभियानामध्ये यशस्वी होत असणारी ग्रामपंचायत भोकणी या ठिकाणी सुद्धा मँगो आणि मियावाकी प्लांटेशन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे जोगलटेंबी, दातली, सोमठाणे याही ग्रामपंचायतमध्ये मँगो आणि मियावाकीचं प्लांटेशन करण्यात आलेलं आहे. सप्रेम ही एक NGO आहे. ही NGO समाजातील तळागाळातील दुर्बल घटकासाठी काम करत असते आणि ही संस्था केवळ सेवा पुरवणारी संस्था किंवा यंत्रणा म्हणून काम करत नाही, तर लोकसहभाग, लोकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून आणण्यावर ही संस्था अधिक भर देत असते. संस्थेचे उपक्रम जर पाहिले तर प्रामुख्याने शिन्नर तालुक्यामध्ये पर्यावरण आणि जलसंधारण यासाठी या संस्थेने काम केलेले आहे. तसेच 2.5 लाखापेक्षा जास्त वृक्षारोपण करून पर्यावरण समतोलासाठी काम केलेले आहे. आता सद्यस्थितीमध्ये डार्क केटल जंगल कप स्पर्धा आहे, याच्यामध्ये मियावाकी प्लांटेशन हा प्रकल्प आहे. त्यानंतर डार्क केटल मँगो कप हा 1000 केशर आंबे जे आहे त्याचं रोपण करणं आणि त्याच्यातून जे काही आर्थिक सक्षमता जी आहे ती ग्रामपंचायतची, त्या ग्रामस्थांची वाढवणं हा याचा मागचा उद्देश आहे. संस्थेची जर वैशिष्ट्य आणि कार्यपद्धती पाहिली तर मागणीभिमुख दृष्टिकोन हा एक प्रामुख्याने याच्यामध्ये मुद्दा आहे. सप्रेम संस्था कोणत्याही भागात काम सुरू करण्यापूर्वी तिथल्या लोकांमध्ये जबाबदारीची आणि मालकीची भावना निर्माण करते. लोकांचा सहभाग असल्याशिवाय कोणताही विकास शाश्वत राहू शकत नाही, या त्यांच्या तत्वावर संस्थेचा पूर्ण विश्वास आहे आणि त्या तत्वाचं पालन ही संस्था करत असते. सद्यस्थितीमध्ये शिन्नर तालुक्यातील 11 गावे या सप्रेम संस्थेमध्ये सहभागी झालेली आहेत. गट विकास अधिकारी म्हणून माझा सर्व ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी, त्याचप्रमाणे सरपंच आणि ग्रामस्थ यांना नम्र आवाहन आहे की या संस्थेच्या माध्यमातून एक भरीव विकास, शाश्वत विकास हा नक्कीच होणार आहे आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त ग्रामपंचायतीने या सप्रेम संस्थेशी जोडलं जावं आणि यांच्या ज्या स्पर्धा आहेत, मग ती डार्क केटल स्पर्धा असेल, त्याच्यानंतर मँगो कप स्पर्धा असेल किंवा जलसंधारणाचे तलाव निर्मिती असेल, हे जे विविध उपक्रम आहेत त्याचा लाभ घ्यावा आणि आपला आर्थिक विकास साधावा, त्याचबरोबर शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल ठेवावं. धन्यवाद.